तावडे हॉटेल ते गांधीनगर हद्दीतील परिसर ग्रीन झोन आणि नो डेव्हलपमेंट झोन म्हणूनच घोषित करण्याच्या मागणीकडे कोल्हापूर महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय, असा आरोप कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आला। गोरगरिबांची अतिक्रमणं काढण्यापेक्षा या परिसरातील धनदांडक्यांची अतिक्रमणं आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील 158 एकर जागा ही कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। मात्र कोट्यावधी रुपये किमतीच्या या जागेतील 204 पैकी 116 मिळकत धारकांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। याचा अंतिम निर्णय 25 जून रोजी होणार आहे। राहिलेल्या 88 मिळकत धारकांच्या अतिक्रमणांवर 22 जून पासून कारवाई करण्याचा इशारा कोल्हापूर महापालिकेने दिला आहे। मात्र ही जागा ग्रीन झोन आणि नो डेव्हलपमेंट झोन म्हणूनच घोषित करण्याकडे कोल्हापूर महापालिकेचं दुर्लक्ष झालंय, असा आरोप आज कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय। या कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या काही ठरावांसह विविध कागदपत्र माध्यमांसमोर सादर केली। या जागेबाबत महापालिका प्रशासन तसंच पदाधिकारी आणि काही नगरसेवक हे दुपट्टी भूमिका घेत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। ही महापालिका कोल्हापुरातील खड्डे मुजवत नाही, परंतु नको त्या कामात न्यायालयात जनतेचा पैसा वाया घालवत असल्याचा घणाघात ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केला। तुम्ही केलेल्या चुका कोल्हापूरच्या जनतेच्या माथ्यावर का मारताय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। गोरगरीब विक्रेते आणि व्यावसायिकांवर ज्याप्रमाणे शीघ्र कारवाई केली जाते, त्याच पद्धतीनं धनदांडक्यांची अतिक्रमणं आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली। 17 जून रोजी महापालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये एका स्वीकृत नगरसेवकानं गांधीनगर प्रकरणांमध्ये कोण कोणाला भेटून काय बोललंय याचा व्हिडिओ त्याच्याकडे असल्याचं जाहीरपणे सांगितले। त्यामुळे यात नक्कीच काहीतरी काळबेर असल्याचं कृती समितीनं सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, RK पवार, दिलीप देसाई, अनिल चव्हाण, अशोक भंडारे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।